गौरींचं आगमन म्हणजे महिलांसाठी पर्वणीच। गौरीची पूजा अर्चा, रात्री वेगवेगळे खेळ, नाच यामुळे महिलांच्या उत्साहाला भरती आलेली असते। पण अलिबाग तालुक्यातील मल्याण गावात गौरीच्या सणामध्ये पुरुषांचा मोठा आणि आगळावेगळा सहभाग पाहायला मिळतो। गौरी विसर्जनाच्या मिरवणुकीत पुरुष गौरी डोक्यावर घेऊन नाचतात। ही आगळीवेगळी प्रथा मल्याण गावातच पाहायला मिळते। गौरींची जी परंपरा आहे ना, ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे। आमच्या इथं गौरी नाचवल्या जातात, म्हणजे काय रात्रीचं जागरण करतात महिला लोक आणि फेर धरून महिला नाचतात। आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं, त्या दिवशी पुरुष लोक ती गौर डोक्यावर घेऊन जातात, गावभर मिरवणूक काढतात। विसर्जन मिरवणुकीत गौरी डोक्यावर घेऊन पौराणिक आख्यान गीतांच्या तालावर पुरुष फेर धरून नृत्य करतात। शतकानुशतके ही परंपरा सुरू आहे। कौरव पांडवांची कथा, श्रावण बाळ, रामाच्या वनवासाची कथा अशा गीतांमधून सांगितली जाते। गौरी येशील, कधी गौरी जाशील, हे गाणं बोलतो। गौर माझी बाय गो, फुलांनी भरली डोय गो, हे अगदी नाचतो। नाचता वेळे घेर घेऊन व्यवस्थित बोलतो आणि आम्हालाही आनंद होतो आणि आमची गौर ही आनंदाने जावी हे आम्हाला प्रत्येकाला वाटतं। गौर ही आमची माहेरकरी नसते, तिला आम्ही आनंदात घरी घेऊन येतो आणि नंतर मग तिचं विसर्जन केलं जातं, तेव्हा तिला आम्ही वाजत गाजत आमचे एक हनुमान मंदिर आहे, तिथे घेऊन आम्ही डोक्यावर घेऊन जातो। आजकाल गौरी गणपती विसर्जनात रोमसोंबा नृत्य सगळीकडेच पाहायला मिळत आहे। अशा वेळी मल्याण ग्रामस्थांनी आपली परंपरा जपत सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवलाय। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।